नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 मंगळवार। बघूयात आजच्या दिवसातील टॉप 5 घडामोडी। राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला। या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत। यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे। त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे। मात्र याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल केला त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे। पण ज्या महिला ही तारीख चुकवतील, 1 सप्टेंबर नंतर अर्ज करतील, त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत। राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली। यामुळे एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहे। त्यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे। एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसते। ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत। आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केले की एसटी कर्मचाऱ्यांना संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलवली आहे। यापूर्वीही एक बैठक पार पडली असून एसटी ही गावोगावी जाणारी आहे, त्यासाठी उद्या बैठक बोलवण्यात आलेली असून त्यात सकारात्मक चर्चा होईल। गणेशोत्सव जवळ आलाय, त्यामुळे अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात। त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही संप करू नका, आपण याबद्दल सकारात्मक चर्चा करू आणि चर्चेतून तुमचाही प्रश्न सुटेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात। मराठा आरक्षणात अडसर देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगत आहेत। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांना देखील टार्गेट केले जात आहे। जामनेरमध्ये 1,20,000 मराठा आहेत। आता बघतोच गिरीश महाजनांकडे, इंगाच दाखवतो, या शब्दात मनोज जरांगेने गिरीश महाजनांना आव्हान दिले आहे। गोमांस आणि गो तस्करीच्या कारणास्तव देशभरात विविध ठिकाणी मारहाणीच्या घटना घडतात। हरियाणाच्या फरीदाबादमध्ये गायींच्या तस्करीवरून 23 ऑगस्ट रोजी हरियाणामधील फरीदाबाद येथे 5 गोरक्षकांनी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याच्या गाडीला 30 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला आणि त्याची गोळ्या झाडून हत्या केली। या प्रकरणी आता 5 जणांना अटक करण्यात आली असून आता न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली। काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये पश्चिम बंगालच्या एका मजुराचे गोमांस पाळल्याच्या संशयावरून मॉब लिंचिंग करण्यात आले। तसेच महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात ट्रेनमध्ये एका वृद्धाला गोमांस बाळगल्या प्रकरणी मारहाण देखील करण्यात आली होती। रायगड जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली। जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 3,295 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हे प्रमाण वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत 106% आहे। जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला होता, मात्र जुलै महिन्यात पावसाने कसर भरून काढली आहे। ऑगस्ट महिन्यातही समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे पावसाने 3 महिन्याच्या वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी गाठली आहे। सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। जिल्ह्यात पुढील 5 दिवसात मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला।